नमस्कार, मी विजय हवामान। भाजपला धोका शिंदे आणि दादांचाच। दोन घटना ज्यांनी फडणवीसांचे डोळे उघडवलेत। लोकसभा निवडणुका पार पडल्या, मात्र युतीची अर्थात भाजपची पीछेहाट का झाली यावरची चर्चा अद्यापही सुरूच आहे। जुन्या कडीला पुन्हा ऊत येतोय असंही काही ठिकाणी घडतंय। असाच एक प्रकार समोर आला आहे। आम्हीच भाजपच्या उमेदवाराला पाडलं अशी कबुलीच आता शिंदे गटानं दिली आहे। नेमकं घडलंय का? तर ते झालं असं की नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा काँग्रेसचे नौखे असलेले उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी 1,59,120 मतांच्या फरकानं पराभव करत विजय मिळवला। लोकसभा निवडणूक निकाल लागून महिना झाल्यानंतरही नंदुरबार मधील विजय पराजयाचे कवित्व अद्यापही संपलेलं दिसत नाहीये। शिवसेना शिंदे गटाचे धुळे नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम करत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचं काम केल्यामुळेच महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांचा पराभव झाल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं। नंदुरबार येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला साथ दिल्याची कबुली रघुवंशी यांनी दिली आहे। असेच अनेक प्रकार अनेक जिल्ह्यामध्ये समोर येत आहेत। बीडमध्ये सुद्धा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती की आपण पंकजा मुंडेंचं काम केलं नाही, त्यानंतर पक्षातून त्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी झाली अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या। आता रघुवंशी यांनी भर सभेत कबुली दिली आहे की आम्ही भाजपच्या उमेदवाराचं अर्थात हिना गावित यांचं काम केलं नाही। भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे आपण उमेदवार बदलण्याबाबत मागणी केली होती, पण तोच उमेदवार दिल्यानं हिना गावित यांच्या विरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याची कबुली चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे। भाजपच्या वरिष्ठांनी आपले म्हणणे न ऐकल्यामुळेच महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजेच हिना गावित यांचा पराभव झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। धुळ्यात काल कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत रघुवंशी यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। यानंतर रघुवंशी यांची हकालपट्टी होते का हे पाहणंही गरजेचं आहे। तर दुसरीकडे धुळे शहर विधानसभा निवडणूक लढवण्याचे देखील संकेत चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेले आहेत। चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। हिना गावित यांचा पराभव का झाला याचे कारण रघुवंशी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे 74,000 मतांनी विधानसभेला निवडून येतात, मात्र डॉक्टर हिना गावित यांना त्यांच्या मतदारसंघात केवळ 30,000ंचेच लीड किंवा मताधिक्य मिळते। त्यामुळे डॉक्टर हिना गावित यांच्या पराभवाला विजयकुमार गावित हेच कारणीभूत आहे असा आरोप सुद्धा त्यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेला होता। मात्र आता शिंदे गटानं हिना गावित यांचं काम केलं नाही अशी कबुलीच त्यांनी दिलेली आहे। आता त्यांच्यावरती काय कार्यवाही होते हे पाहण्यासारखं असणार आहे। विधानसभेसाठी चंद्रकांत रघुवंशी हे इच्छुक आहेत म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केलंय का? त्यांना शिंदे गटातून बाहेर पडून ठाकरे गटात जायचं आहे का, की त्यांना पवारांची तुतारी हाती घ्यायची? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळातच विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर तुम्ही अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण अपडेट जे आहेत ते आपल्या चॅनलवरती पाहणारच आहोत। या प्रकारासोबत आणखी एक प्रकार दुसरीकडे घडला, तो होता मावळमध्ये। मावळमध्ये सुद्धा असाच प्रकार पाहायला मिळाला। मावळ लोकसभेत जरी शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी झाले असले तरी श्रीरंग बारणे यांच्यासाठी अजित पवार गटच प्रचार करताना डोकेदुखी ठरत होता। तसा थेट आरोप मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावरती बारणे यांनी केला होता। तर दुसरीकडे चिंचवडमध्ये सुद्धा असंच काहीसं घडू शकतं। चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या नाना काटे यांचा पराभव हा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी घेतलेल्या मताधिक्यामुळेच झाला। आता नाना काटे जरी अजित पवार गटामध्ये असले तरी विधानसभेच्या तोंडावरती ते शरद पवार गटामध्ये येऊ शकतात। मग अशात युतीत राहून कोणत्याही आमदाराला आपल्याला तिकीट मिळेलच याची शाश्वती नाहीये। लोकसभेला भाजपला आलेलं अपयश हे कुठेतरी अजित पवार आणि शिंदेच्या लोकांनी काम न केल्याचा सुद्धा फटका आहे आणि त्यासोबतच भाजपावरती मूळ नाराजीही होती, फोडाफोडीही लोकांना पटली नव्हती। आता येत्या विधानसभा निवडणुकांचं गणित कसं राहील आणि ओव्हरऑल जर बघितलं तर भाजपाने जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाची बंडखोरी रोखली नाही तर जे लोकसभेला अपयश आलंय तसंच काहीसं अपयश हे विधानसभेला सुद्धा भाजपाला येऊ शकतं। याबाबत तुम्हाला काय वाटतं
सगळ्याच पक्षांनी स्वतंत्र लढलं पाहिजे का? किंवा मग युतीत राहून जर लढायचं ठरलं तर कुरघोडीचं राजकारण हे होणारच आणि त्याचा फायदा हा ना महाविकास आघाडी ना महायुती कुणाला होतोय हे पाहण्यासारखं सुद्धा असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं मराठी मंडळी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा। बाकी जय महाराष्ट्र।